फायनली यात्रेचा दिवस हा आला. ज्या यात्रेची उत्सुकता आम्हाला वर्षभरापासून असते तो दिवस आजचा आहे. सकाळ सकाळी लवकर उठून मी डिग्रसला आलो, कारण की रोडगे करायला लागत होते. रोडगेच नाही तर जत्रा बी हिंडा लागते ना बा, म्हणून पहिलेच कपडे घालून घेतले. 2026 यात्रेचा दिवस आणि शुक्रवार दिवस हा यात्रेचा ठरलेलाच असते. इकडे आमची रोडगेची तयारी चालू होती. मामाने पुरी तयारी करून ठेवली. गवऱ्या टाकल्या आणि पेटून बी दिल्या. आपल्याला काय हे रोडगेचं काम जमते भाऊ, मामा आहेत म्हणून शक्य आहे. म्हटलं आपल्या ज्यांना काही होत नाही म्हणून रोडगेचं पलटून द्या तेवढे. आपला तेवढा हातभार लागला तरी बस आहे. एक एक करून मामाला सारे रोडगे फेर काढले. फायनल मोठे मोठे आले होते यावर्षी. मंदिरात जाणं होत नाही म्हणून दुरूनच दर्शन घेऊन घेतलं. हे आहे आमची खोपडी आणि हे आहे आमच्या खोपडीतले मेंबर. सगळे जण भाऊ रोडग्यासाठी पार्टी 6 वाजतापासून भिडलेला. पोरगावाने काका मला ब्लॉग मध्ये घ्या ना असं त्यांना मनात म्हटलं असेल, पण ते मला समजलं. यावर्षी जत्रेत भाऊ 100 वगैरे खतरनाक पायने आले होते. शेवटी आम्ही आमची पावलं उचलले आणि निघालो फिरायसाठी. काय करता भाऊ, आम्हाला काही एका जागेवर कमत. या वर्षी पहिलं वर्ष असं आहे की मी पाणीपुरीची गाडी जत्रेत लावली नाही. यात्रेत आलो, पहिले पेट पूजा मग देव पूजा. तेवढ्यात आपल्याला आपल्या फ्रेंड सर्कल मधले माणसं भेटले आणि आपण जरी गेलो तरी आपल्या प्रेमाची माणसं भेटतील नाही असं होणारच नाही. चांगली गोष्ट आहे ना, तुमचं असं प्रेम पाहून चांगलं वाटते. तुमच्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे. मला वाटलं बी नव्हतं की एवढे जण माझा व्हिडिओ पाहतात. खरंच तुमच्या सगळ्यांचं एवढं प्रेम पाहून मी मनापासून खुश झालो. दिवसभर तेच काम केलं, एक झालं की एक एकामागे एक प्रत्येकाला ब्लॉग मध्ये घेत आलो. कारण की ज्या पब्लिक मुळे आपली 5000ची फॅमिली कंप्लीट झाली त्याला भूलणं अशक्य आहे. थँक्यू सो मच इंस्टा फॅमिली. असाच सपोर्ट राहू द्या. भेटू उद्या अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.